हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळच्या जेवणामध्ये शेकट्याच्या शेंगा बनवायच्या होत्या. मला या शेंगा खूप जास्त प्रमाणात आवडतात आणि मला ह्याच्यासोबत भात आणि चपाती पण आवडते. मग सगळ्यात पहिलं तर शेंगा छान साफ करून घेतल्या आणि त्याला 2-1 पाण्याने धुवून घेतल्या. आणि मला ना असं किचन ओट्यावर कचरा असलेला बिलकुल चालत नाही. मग तो सगळा कचरा साफ केला आणि पहिले किचन ओटा परत धुवून घेतला व्यवस्थित. आणि मग भाजी फोडणी द्यायला घेतली. मग भाजीच्या फोडणी द्यायच्या अगोदर मी पहिले भात कुकरला लावून घेतला. म्हटलं एका ठिकाणी भात होईल आणि मग भाजीला फोडणी देता येईल म्हणून. मग भाजीसाठी लसूण पण साफ करून ठेवले. आणि लसूण साफ झाला इकडे माझा मुलगा मला त्रास देत होता, म्हणून मी त्याला सांगत होती की शांत बस. आणि बोंबील भाजून घेतले, कारण की मला बोंबीलचा ठेचा पण करायचा होता. आणि ह्याच्या शेवगाच्या शेंगासोबत बोंबीलचा ठेचा खूप छान लागतो. मग भाजीला फोडणी द्यायला घेतलं. त्यामध्ये सगळे आपले घरातले सगळे मसाले टाकले, जे जे तुम्हाला टाकायचे ते सगळे टाकू शकता. आणि मला मध्येच डेअरी मिल्क खायची क्रेविंग झाली, म्हणून मी डेअरी मिल्क खाऊन घेतली. आणि त्यानंतर मग इकडे मी बोंबील साफ करायला घेतली, त्याला छान साफ करून घेतले. आणि मग मिक्सरमध्ये वाटायला टाकायचे होते. म्हणजे त्याच्यामध्ये मी लसूण, बोंबील, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर असं सगळं टाकलं. आणि मिक्सरला वाटून घेतलं. मिक्सरला फक्त थोडंसंच फिरवायचं, ते जास्त भुगा करायचा नाही त्याचा, बारीकच ठेवायचा. आणि मग मिक्सरला वाटून घेतला आणि तव्यावर छान मस्त ठेचा बनवून घेतला. तिकडे भाजी पण शिजत होती. मग मला कुठे राहवलं जातं, म्हटलं पटकन ताट वाढूया आणि पटकन जेवायला घेऊया, म्हणून ताटामध्ये पहिले भाजी टाकली आणि भात टाकला. मला या भाजीसोबत भातच खूप जास्त प्रमाणात आवडतो. मग भात घेतला, एका साईडला मस्त ठेचा घेतला बोंबीलचा आणि चपाती घेतली. आणि सगळ्यात पहिले जेवायला घेतलं. जेवण एवढं टेस्टी झालं होतं ना, खूपच छान झालं होतं. एवढं खाऊन पण माझं पोट भरलं नाही. मग ही कचोरी उरली होती थोडीशी, ती कचोरी खाऊन घेतली. आणि थोडासा फरसाण होता, पण मला कचोरी काही आवडत नाही म्हणून ती तशीच ठेवून दिली. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.